श्री स्वामी समर्थ. सर्व रसिकांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या श्रुतीज इकोक्राफ्ट या यूट्यूब चॅनलवर. आज एक छानशा रांगोळीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी आले आहे. अधिक महिना आलेला आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. अधिक महिन्याची सुरुवात झालेली आहे, तर त्यानिमित्तानेच काढलेली ही अधिक महिन्याची स्पेशल रांगोळी घेऊन मी तुमच्यासमोर आलेली आहे. या अधिक मासामध्ये किंवा पुरुषोत्तम मास असंही याला म्हणतात, याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट 30 आणि 3 याला खूप महत्त्व दिलेलं आहे. तर तसंच आज गोपद्माची रांगोळी आपण इथे काढत आहोत आणि गोपद्म पण 30 आणि 3. पण 30 आणि 3 काढताना लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला गोपद्म 30 आणि 3 नाही काढायचे. 4च्या पेअर ज्या असतात त्या 30 आणि 3 काढायच्यात. खूप जणं काय करतात की फक्त गोपद्म 30 आणि 3 काढतात, तर ती पद्धत योग्य नाही आहे. तर आपण 4-4चे जे पेअर्स म्हणजे 4 गाईचे 4 खूर असतात, तर ते एकत्र असं एक कन्सिडर करायचं आणि त्याप्रमाणे 30 आणि 3 असे काढायचे आहेत. तर असेच 30 आणि 3 आपण गोपद्म काढून घेणार आहोत. मध्ये आपण श्री आणि स्वस्तिक काढलेली आहे, कारण हे शुभचिन्ह आहेत. ही स्वस्तिक काढण्याची देखील एक पद्धत आहे जी योग्य आहे. आपण सुरुवातीला 2 लाईन काढलेल्या आहेत आणि बाहेरून आत येणारी अशी आपल्याला लाईन काढायची आहे. त्याच्या साईडच्या 4 लाईन देखील तशाच काढायच्या आहेत, बाहेरून आत येणाऱ्या. आणि अशा प्रकारे आपण स्वस्तिक पूर्ण करून घेतलेली आहे आणि आता राहिलेली गोपद्म आपण काढत आहोत. तर आपण मोजून घेऊयात की किती झाली आपली. इकडे 4 आणि 4 असे 8चा एका साईडला पेअर आहे, एका साईडला 8चा पेअर आहे. त्यामुळे 8 आणि 8 16 आपले गोपद्म आता पूर्ण होतील. याआधी देखील अधिक महिन्याची रांगोळी या चॅनलवर मी अपलोड केलेली आहे, तीही तुम्ही नक्की जाऊन बघा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनल चेकआउट करा, जेणेकरून तुम्हाला अजून खूप सणांवर आधारित, सण समारंभावर आधारित, अनेक विषयांवर आधारित रांगोळ्या, विविध डेकोरेशन बघायला मिळणार आहे. तर आता आपण इथे पुरुषोत्तम मास असं लिहून घेणार आहोत आणि अधिक मास असं देखील आपण लिहिणार आहोत. तर तुम्हाला जर रांगोळीची आवड असेल तर तुम्ही नक्की चॅनल बघा आणि तुम्हाला बाकीच्या रांगोळ्या पण खूप आवडतील. ही रांगोळी कशी वाटली हे देखील मला नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून मला नवीन अजून रांगोळी तुमच्यासाठी घेऊन येण्यासाठी छान वाटेल. अधिक मास म्हटलं की लेक जावयाच्या कौतुकाचा हा मास आहे, हा महिना आहे. त्यामुळे अनेक नवीन यावर्षी लग्न झालेले जोडपे यावर्षी अधिक मासात व्यस्त असणार आहेत. तर त्यांच्यासाठी जेव्हा आपण एखादा सण घालतो मुलीला, तर तेव्हा ही अशी रांगोळी पण काढली तर अजून छान दिसेल. या रांगोळीची देखील ही रांगोळी काढून त्याची पूजा करायची, जेणेकरून या अधिक मासाचं महत्त्व जे आहे ते, त्याचं पुण्य जे आहे हे आपल्याला मिळणार आहे. तर 30 आणि 3 वाती लावायच्या, 30 आणि 3 गाईचे पावलं काढायचे. अशा अनेक गोष्टी आपण हे व्रत घेत असतो, करत असतो. तर त्यातलंच एक अशी रांगोळी काढून मी आज ही गोष्ट करत आहे. तुम्हाला ती कशी वाटते मला नक्की सांगा. 30 आणि 3 अनारसे किंवा 30 आणि 3 बत्तासे याचं देखील वाण देतात जावयाला. तर तेही या साईडला ठेवून आपण छानसं डेकोरेशन करू शकतो. अधिक महिन्यासाठी स्पेशल अजून कुठली रांगोळी तुम्हाला वेगळी माहिती आहे का? जर वेगळी रांगोळी माहीत असेल तर तुम्ही ती काढली असेल तर त्याचा मला फोटो नक्की पाठवा. मी ती देखील रांगोळी काढण्याचा नक्की प्रयत्न करेल. आणि अशा पद्धतीने आपला अजून एक सेट तयार झालेला आहे. आपण आता दुसऱ्या साईडला पण गाईची पावलं काढून घेणार आहोत. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात? महाराष्ट्रात अधिक महिन्याला खूप महत्त्व आहे. बाकी ठिकाणी काय आहे इतकं मला माहिती नाही आहे. तुमच्याकडे पण हा अधिक महिना असतो का? तुम्ही जिथून बघतायत तिथे हे सेलिब्रेट केलं जातं का? किंवा हा महिना पाळला जातो का? नक्की मला कमेंट करून सांगा. आणि शेवटचं जे 30 आणि 3 म्हणजे 33वा जे पाऊल आहे, हे एक मी मोठं काढलेलं आहे. तुम्ही तुमच्या कम्फर्टनी काढू शकता, थोडीशी डिझाईन वेगळी घेऊ शकता. आणि आता प्रत्येक त्या गोपद्माच्यामध्ये आपण हळदी कुंकू वाहतो आहोत. तसं हळदीसाठी आपण पिवळा रंग आणि
कुंकासाठी आपण लाल रंग याचा वापर करणार आहोत. तुम्ही ॲक्च्युअल हळद कुंकू वापरली तरी चालणार आहे, पण रंग टाकल्यावर रांगोळी अजून छान दिसते आणि शेवटी आपण हळद कुंकू वाहून त्याची पूजा करणारच आहोत. त्यामुळे आत्ता बघा इथे जसंही आपण हळद आणि कुंकू टाकलेला आहे रंग, तर ते अतिशय दिसायला सुंदर दिसतं आणि अशा पद्धतीने आपले पूर्ण सगळ्या गोपद्मावर टाकून झालेलं आहे जवळपास. तर ते दिसताना अतिशय उठून दिसतं आणि खाली जो मी कलर बॅकग्राऊंड घेतलेला आहे ब्राऊन कलरचं, ते अगदी ट्रेडिशनल आपण सारवलेल्या जमिनीवर जसं काढतो त्या पद्धतीनं ते दिसतं आहे. त्यामुळे ते दिसायला अजूनच उठून दिसत आहे. स्वस्तिकच्या आतमध्ये सुद्धा आपण हळदी कुंकू वाहून घेणार आहोत आणि खाली जी डिझाईन काढली आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण लाल आणि पिवळा रंग थोडासा भरून ते पण सजवून घेणार आहोत छानपैकी. आणि अशा पद्धतीने आपण या रांगोळीला हळदी कुंकू आणि फूल अक्षदा वाहून याची देखील पूजा करणार आहोत. आणि याचसोबत मी आता एक दिवा इथे लावून दाखवला आहे. तसंच तुम्ही 30 आणि 3 दिवेसुद्धा इथे लावू शकता. त्यानीसुद्धा ही रांगोळी खूप सुंदर दिसणार आहे. मी पूजा करताना नक्की लावणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. थँक्यू.